आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय समाज स्वभावतःच लोकशाहीवादी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात या कार्यक्रमात प्रतिपादन. कृषी महोत्सवातून पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला पाठबळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान. निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज. आणि कापसाला योग्य भाव देण्यात यावा, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्राद्वारे मागणी. भारतीय समाज स्वभावतःच लोकशाहीवादी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 97व्या भागात जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. आमचा देश लोकशाहीची जननी आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध भिक्खू संघाची तुलना भारतीय संसदेशी केली होती, असं त्यांनी सांगितलं. इंडिया द मदर ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकाचा उल्लेख करत मोदी यांनी सांगितलं की शतकानुशतकं देशाच्या प्रत्येक भागात लोकशाहीची भावना कशा प्रकारे प्रवाहित होत राहिली आहे ते हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जाणवेल. यंदाच्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये आदिवासी समाजाला आणि आदिवासी जीवनाशी निगडित लोकांना चांगलं प्रतिनिधित्व मिळालं आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधलं. टोटो, हो, कुई, कुवी, मांडा अशा आदिवासी भाषांवर काम करणाऱ्या अनेक महान व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाला आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न करून नक्षलग्रस्त भागातल्या भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्ग दाखवणाऱ्यांनाही पद्म पुरस्कारानं सन्मानित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबतीत गडचिरोलीच्या प्रसिद्ध झाडीपट्टी रंगभूमीशी संबंधित परशुराम कोमाजी खुणे यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. खुणे यांनी आकाशवाणीशी बोलताना हा पुरस्कार झाडीपट्टीतील रसिकांना समर्पित केला असल्याची भावना व्यक्त केली. मी ज्या झाडीपट्टीत काम करतो पूर्व विदर्भामध्ये, याची एक वेगळी संस्कृती आहे आणि प्रत्येक गावात जेव्हा नाटक म्हणजे प्रत्येक 2-2 किलोमीटर नाटकं होतात आणि लोकांची गर्दी मात्र अफाट. हे जे जो गर्दीचा परिसर आहे आणि याच्या कच्च्या पेंडालमध्ये बसून रात्रभर होणारी नाटकं पाहणं आणि माझा प्रेक्षक जो आहे म्हणजे आतापर्यंतच्या या प्रवासामध्ये हा प्रेक्षक जो आहे, त्या प्रेक्षकांनी कधीही कमतरता भासू दिली नाही. सगळे नाटकं हाऊसफुल होत आहेत आणि म्हणूनच मला त्या रसिकाबद्दल खूप अजूनही आदर आहे. आता आमच्या वेळेला एकच कंपनी होती, 2 कंपन्या होत्या. आता त्याचं स्वरूप 100 कंपन्यांमध्ये वाढत झालं आहे. तरी प्रत्येक गावात नाटक आणि मंडळी आणि म्हणून रसिकाची कमतरता आम्हाला कधीच पडली नाही आणि रसिकामुळेच आम्ही आहोत. रसिक पाहतात आम्ही नाटकं सादर करतो आणि हे उदुंड प्रेम रसिकांचं हेच माझ्यासाठी फार मोलाची देणगी आहे. म्हणून माझा जो पुरस्कार आहे मी माझ्या झाडीपट्टीतील नाट्य रसिकाच्या चरणी अर्पण केला आहे. पद्म पुरस्कार प्राप्त करणाऱ्या या विजेत्यांच्या प्रेरणादायी जीवनाबद्दल सविस्तर जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. एकीकडे पारंपरिक पद्धतीनं भरड धान्याचं उत्पादन घेणारे छोटे शेतकरी चांगलेच उत्साहात आहेत, तर दुसरीकडे एफपीओ आणि उद्योजकांनी भरड धान्य बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि ती लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, असं त्यांनी सांगितलं. याबाबतीत आंध्र प्रदेशातले केव्ही रामा सुब्बा रेड्डी, छत्तीसगडमधला मिलेट्स कॅफे, ओडिशातल्या मिलेट प्रिन्युअर्स तसंच महाराष्ट्रात अलिबाग जवळच्या केनाड गावात राहणाऱ्या शर्मिला ओसवाल यांचा उल्लेख मोदी यांनी केला. मन की बातच्या 100व्या भागासाठी लोगो डिझाईन अर्थात बोधचिन्ह निर्मितीसाठी आकाशवाणीनं आयोजित केलेली स्पर्धा सुरू झाली आहे. त्या स्पर्धेसाठी श्रोते 15 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठवू शकतात. स्पर्धकांनी तयार केलेलं डिजिटल बोधचिन्ह कुठंही वापरता येईल असं असणं आवश्यक आहे. विजेत्याला 1 लाख रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. स्पर्धेचा विस्तृत तपशील mygov.in वर उपलब्ध आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 77व्या सत्राचे अध्यक्ष साबा कोरोसी यांचं आज भारतात आगमन झालं. ते भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पदग्रहण केल्यानंतर त्यांची ही पहिली विदेशी द्विपक्षीय यात्रा आहे. या दौऱ्यादरम्यान कोरोसी विदेशमंत्री डॉ. एस जयशंकर यांच्याशी परस्पर हितासंबंधी मुख्य बहुपक्षीय आणि प्रांतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. जलव्यवस्थापनासंदर्भात भारतात करण्यात आलेल्या उपाययोजना आणि सातत्यानं विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यातला भारताचा अनुभव लक्षात घेऊन कोरोसी नीती आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसंच भारताच्या G20 अध्यक्षीय दलाशी देखील चर्चा करणार आहेत.
शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉलमुळे दुर्मिळ औषधी वनस्पतींची सर्वसामान्यांना माहिती मिळत आहे. या कृषी महोत्सवामुळे पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला मोठं पाठबळ मिळत असून आपलं शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारं शासन आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. नाशिक इथल्या डोंगरे वसतिगृह मैदानावर श्री स्वामी समर्थ कृषी आध्यात्मिक विकास मार्ग आणि श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित जागतिक कृषी महोत्सव 2023 निमित्त महोत्सवाच्या 4थ्या दिवशी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. शेतीवर येणाऱ्या अतिवृष्टी, रोगराई आदी संकटांमध्ये देखील राज्य शासन आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं आहे. एनडीआरएफच्या नियमांना डावलून यंदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुप्पट मदत करण्यात आली आहे. शेतीचं जे नुकसान एनडीआरएफच्या नियमात बसत नव्हतं त्यावर योग्य निर्णय घेऊन शासनानं शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. राज्यातील 6,90,000 शेतकऱ्यांना तब्बल 2,500 कोटी रुपयांची मदत दिली आहे, असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज विभागातील सर्व 6 जिल्ह्यांमध्ये मतदान पथकं रवाना झाली. संबंधित प्रशासन तसंच पोलीस यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. एकूण 22 उमेदवार निवडणूक लढवत असून गडचिरोली जिल्ह्यात उद्या सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान होणार आहे, तर नागपूरसह अन्य 4 जिल्ह्यांमध्ये सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत 6 जिल्ह्यातील 22 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यात भाजप समर्थित नागो गाणार, महाविकास आघाडी समर्थित सुधाकर आडबाले यांच्यात मुख्य लढत होईल असं चित्र आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण 39,406 मतदार आहेत. यात 22,704 पुरुष तर 16,702 महिला मतदारांचा समावेश आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघ विभागात उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतदान होणार आहे. एका जागेसाठी 23 उमेदवार रिंगणात असून यासाठी भाजपचे विद्यमान आमदार रणजित पाटील हे तिसऱ्यांदा रिंगणात आहेत, तर त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांचं आव्हान आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी 2,06,177 पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महाराष्ट्रानं जाती निर्मूलनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली असून राज्यातील प्रत्येक जातीनं धर्मानं या निर्मूलनात सहभाग घेतल्याचं प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी त्यांच्या वंचितांचे वर्तमान या पुस्तकाच्या परिचर्चेदरम्यान नागपूरच्या समाज कल्याण विभाग इथल्या सभागृहात केलं. महाराष्ट्रातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय घटकांची मुद्देसूद माहिती आणि विश्लेषण पुस्तकात असून भारत सरकारच्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाची माहिती आणि आकडेवारी वापरात घेऊन वाचकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. वंचितांचं वर्तमान या ग्रंथाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचा उपेक्षितांचं साहित्य म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार 2021 जाहीर झाला असून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं या ग्रंथातील विविध पैलूंवर चर्चा व्हावी आणि ती विविध समाज गटांपर्यंत पोहोचावी यासाठी ही परिचर्चा आयोजित केली होती. बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध संत सखाराम महाराज यांच्या 76व्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव जामोद तालुक्यातील चावरा इलोरा या गावी मोठा यात्रा महोत्सव पार पडला. या महोत्सवाला जिल्ह्यासह मध्य प्रदेशातूनही लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. गर्भवती महिलांनी आपलं बाळ शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्टीनं सुदृढ जन्माला यावं यासाठी या काळात योग, प्राणायाम केलं, प्रसन्न राहिलं आणि गर्भसंस्काराचे धडे घेतले तर घरोघरी शिवाजी महाराज जन्माला येतील असं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या आणि संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांनी केलं. विवेकानंद केंद्राच्या सुवर्ण महोत्सवाचं औचित्य साधून आणि मातृत्व योग उपक्रमाला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विविध 25 केंद्रांमध्ये मातृत्व योग उपक्रम राबविला जात आहे. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा नागपूर केंद्राचं उद्घाटन कांचन गडकरी यांच्या उपस्थितीत नुकतंच पार पडलं. टेमरिंड हॉल, चिडणवीस सेंटर इथं झालेल्या या कार्यक्रमात मातृत्व योग या उपक्रमाच्या संयोजिका, सोलापूर इथल्या स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. शोभा शहा मुख्य वक्ता म्हणून उपस्थित होत्या. संस्कृत भारतीतर्फे नागपुरातील रेशीमबाग इथं डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात अखिल भारतीय संस्कृत भाषा छात्र संमेलन सुरू असून देशभरातून आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची काल संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शोभायात्रा काढण्यात आली. या 3 दिवसीय संमेलनाचा समारोप आज होत आहे. राज्यातल्या कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कापसाला योग्य भाव देण्यात यावा अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्राद्वारे केली आहे. केंद्र शासनानं 2022-23 या वर्षासाठी कापसाकरिता 6,380 रुपये प्रति क्विंटल असा हमी दर जाहीर केला आहे. मात्र या दरात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याचं देशमुख यांनी या पत्रात नमूद केलं आहे. कापसाची आयात बंद करून निर्यात सुरू करण्याची मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
हवामान. विदर्भात थंडीचा जोर ओसरला असून पहाटे आणि रात्री किंचित गारवा अनुभवता येत आहे. दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक किमान तापमान 14.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर इतर सर्व जिल्ह्यात किमान तापमान 15 आणि 16 अंश सेल्सिअसच्या घरात आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारतीय समाज स्वभावतःच लोकशाहीवादी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात या कार्यक्रमात प्रतिपादन. कृषी महोत्सवातून पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला पाठबळ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ आणि अमरावती पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान. निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज. आणि कापसाला योग्य भाव देण्यात यावा. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्राद्वारे मागणी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.